नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहोळकर। मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील महिला लाभार्थ्यांसाठी राबवली जाणारी अतिशय महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना। आणि मित्रांनो, याच योजनेच्या पहिल्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील एक अतिशय महत्त्वाची अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, आपण या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांची अपडेट हे आपल्यापर्यंत घेऊन येत असतो। त्यासाठी मित्रांनो, तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला अशाच प्रत्येक नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 1 जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली। आणि या योजनेच्या माध्यमातून 21 ते 65 हा जो वयोगट आहे, तर या वयोगटातील असणारे महिला ज्यामध्ये विवाहित असतील, अविवाहित असतील, विधवा असतील, निराधार असतील, तर अशा ज्या महिला आहेत तर या महिलांसाठी प्रत्येक महिन्याला 1,500 रुपयाचे मानधन हे दिलं जाणार आहे। आणि या सध्या या योजनेचे फॉर्म देखील सुरू आहेत, ज्यामध्ये ऑफलाईन पद्धतीने देखील तुम्ही अर्ज हे करू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज हा करू शकता। तुम्ही जर का अर्ज केला नसेल तर तात्काळ अर्ज करून घ्या। आणि यामध्ये भरपूर साऱ्या महिलांनी या ठिकाणी महिला लाभार्थ्यांनी अर्ज हे केले आहेत। या योजनेची अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट 2024 ही आहे। मित्रांनो, या योजनेमध्ये भरपूर साऱ्या महिला लाभार्थी पात्र व्हावेत यासाठी जे असणाऱ्यांच्या जे काही अटी असतील, शर्ती असतील ते देखील त्या ठिकाणी शिथिल केले गेले आहेत, जेणेकरून राज्यातील प्रत्येक महिला या योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पात्र व्हावी। त्याच पद्धतीनं केंद्र शासनाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या इतर ज्या योजना आहेत, ज्यामध्ये PM किसान असेल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल, तर यासारख्या ज्या योजना आहेत त्या योजनेमध्ये 1,500 पेक्षा कमी मानधन मिळतं। तर अशा ज्या महिला आहेत त्या महिलांना देखील या योजनेमध्ये पात्र केलं जाणार आहे। तर अशा पद्धतीनं अर्ज केलेल्या आणि यामध्ये पात्र होणाऱ्या ज्या महिला आहेत तर या महिलांना सोमवार दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी या योजनेच्या पहिल्या हप्त्याचं वितरण हे केलं जाणार आहे। आणि या योजनेच्या हप्त्याचं वितरण करत असताना ज्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही हप्त्याचं वितरण हे एकत्रितपणे केलं जाणार आहे। तर या मित्रांनो, या हप्त्याचं वितरण हे 1 जुलै 2024 पासून ऑगस्ट अशा 2 महिन्यांचं वितरण हे एकत्रितपणे म्हणजे 3,000 रुपये त्या ठिकाणी महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। म्हणजेच पहिल्या हप्त्यासाठी जे पात्र होणाऱ्या महिला आहेत या महिलांच्या हप्त्याचं वितरण हे त्या ठिकाणी 19 ऑगस्ट 2024 रोजी जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांच्या हप्त्याचं वितरण हे एकत्रितपणे केलं जाणार आहे। आता यामध्ये ज्या महिलांनी अद्यापही अर्ज केला नसेल तर त्यांनी देखील पटकन अर्ज करू शकता। जरी तुम्ही 19 तारखेनंतर जर अर्ज केला तरी तुम्हाला त्या ठिकाणी जे हप्त्याचं वितरण आहे ते तुम्हाला 2 महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला मिळणार आहे। त्यासाठी त्या ठिकाणी गडबडून जाण्याची काही गरज नाही की समजा या ठिकाणी 19 ऑगस्टच्या नंतर जर का मी अर्ज केला तर त्या ठिकाणी मला हप्ता मिळेल की नाही अशा प्रकारे शंका बाळगण्याची गरज नाही। तर मित्रांनो, तुम्ही जर का या योजनेमध्ये अद्यापही अर्ज केला नसेल तर तात्काळ योजनेसाठी अर्ज करू शकता। त्यासाठी आपण यावरती एक ऑलरेडी व्हिडिओ देखील बनवला आहे, तो तुम्ही व्हिडिओ देखील पाहून त्या ठिकाणी अर्ज करू शकता। नसेल तर तुमच्या शेजारच्या जे काही अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे किंवा ग्रामपंचायतीमध्ये जाऊन देखील त्या ठिकाणी अर्ज हा तुम्ही करू शकता। मित्रांनो, अशा पद्धतीने ही अतिशय महत्त्वाची माहिती आपल्या भरपूर साऱ्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही अतिशय महत्त्वाची अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।